7 ऑगस्ट रोजी आटपाडीचे भव्य सामने भरवण्यात आलेले आहेत। तर मला काय म्हणायचंय की 7 ऑगस्ट रोजी तुम्ही त्या मैदानासाठी बक्षीस किती ठेवलेलं आहे? प्रथम बक्षीस आहे त्याला 25,025 आहे। बर। द्वितीय बक्षीस 20,020 रुपये, तृतीय आहे 15,015 आणि चतुर्थ आहे 10,010 आणि पंचम आहे 7,007 रुपये। विशेष असं काय मैदानाची व्यवस्था केलेली आहे का तुम्ही? विशेष म्हणजे ते मैदानासाठी आपण काय केलंय, प्रेक्षक संख्या वाढणार आहे ना, आपलं मैदान जे आहे उंबरगावचं, ते उंबरगाव म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आहे, म्हणजे आट्यापाट्याची राजधानी म्हणून ओळखलं जातं उंबरगाव हे गाव। हा, म्हणजे सर्वप्रथम तुमच्या इथं लाईव्ह सामने दाखवण्यात आले होते, स्क्रीनवर सामने दाखवण्यात आले होते। ते असं एक मंडळ आहे की त्यांनी सर्वप्रथम मीडियाचा वापर केलाय, हे असं एक उंबरगाव आहे। त्यासाठी अजून तुम्ही एक्स्ट्रा भर टाकलेले स्टेडियम यावर्षी प्रथम केलेलं आहे। विनायक स्टेडियम सांगली यांचं स्टेडियम आहे बसण्यासाठी, अशी खास सोय केलेली आहे बसण्यासाठी, आणि साऊंड सिस्टीम पण चांगली आहे ह्या बारीनं, प्रत्येक वर्षी पण असते, त्यापेक्षा पण क्वालिटी ह्या वर्षी चांगली आहे। रेहान साऊंड सिस्टीम आहे आणि एलईडी लाईव्ह सुद्धा आपण आपल्या माध्यमातून करतोय, आपण दुसरे पण 1-2 सांगितले लाईव्ह साठी, आणि त्यासाठी एलईडी ची सुविधा केली, एलईडी लाईव्ह म्हणजे एलईडी लाईव्ह। जर एखादा खेळाडू बाबा मध्ये वगैरे गेला तर ती आपल्याला निर्णय द्यायला सोपं जाईल अशा हिशोबाने ती, म्हणजे निर्णय पण तुमचे उघड असणार, अगदी करेक्ट। कुठल्याही संघावर आपण म्हणजे हे करणार नाही, म्हणजे इथं कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही, निर्णय हा पंचांचा अंतिम राहील। आणि महत्वाची सूचना काय, आपण 7 तारखेला सामना घेतोय, तर 7 तारखेला 12 वाजेपर्यंत, संध्याकाळी रात्रीच्या 12 वाजून 1 मिनिटानं येणाऱ्या संघाचा विचार केला जाणार नाही। बरोबर। नंतर कारण कसं आपल्या 9 तारखेला परत सप्ताह आहे, आपल्या कृष्ण जन्माष्टमीचा गावामध्ये गोकुळाष्टमीचा म्हणजे सप्ताह आहे ना, त्याच्यासाठी आपण ते सामने लवकरच करणार आहे। तरी पण आणि सामने चालू झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत बंद केले जाणार नाही, नॉनस्टॉप चालू केल्यानंतर त्यानंतर शेवट पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा काढूनच सामने बंद करणार। म्हणजे मैदानासाठी भरपूर खर्च केला तुम्ही, फक्त इथे खेळाडूंनी वेळेवर यायला पाहिजे एवढंच गावकऱ्याचं म्हणणं आहे। तर मला माहित आहे की वेळापूर उंबरे येथे एकदम नॉनस्टॉप सामने असे आजपर्यंत कुठे भरले नाहीत, 1 मिनिटही थांबवण्यात आलेला नाही सामना, असं तुमचं पण नियोजन आहे? नाही, तसं फिक्स आहे नियोजन, तसं फिक्स आहे। आणि येणाऱ्या जी संख्या आहे म्हणजे दुसरा, त्यांच्यासाठी आपण चेअर गर्ल्स पण ठेवलेत 22। म्हणजे सर्वप्रथम चेअर गर्ल्स म्हणजे कसं मनोरंजनासाठी, म्हणजे एखादा खेळाडू जर खेळून गेला तर त्यांच्या म्हणजे अभिनंदन करण्यासाठी त्यांचा जोश वाढला पाहिजे ना, त्यासाठी चेअर गर्ल पण ठेवलेले आहेत। त्यांची संख्या आहे 21 चेअर। मला असं वाटतं की या मंडळासारखा कोणत्याही मंडळाने खर्च केलेला नाही, तर इथं फक्त संघाची कमी जाणवू नये, कारण इथं जर संघ वेळेवर आले तर निर्णयाचा पण काय विषय राहिलेला नाही, निर्णय अगदी स्पष्ट स्क्रीनवर बघता येतील। स्क्रीनवर जरी एखादा खेळाडू जर म्हणला मध्ये आहे तर त्याचं लाईव्ह आपण काढून त्याला दाखवणार, की बाबा रिप्ले करून त्याला दाखवणार बाबा तू मध्ये आहे किंवा नाही। बरोबर। त्यामुळे कुठला संघ म्हणजे कुठल्या संघावर अन्याय होणार नाही आणि निर्णय सगळे योग्य राहतील, कारण लाईव्ह असल्यामुळे कुणालाच तिथं म्हणजे करता येणार नाही, मध्ये आहे किंवा पक्षपात करता येणार नाही। ठीक आहे, अजून तुमची काय इच्छा आहे की संघांबद्दल काय इच्छा आहे? माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक संघाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं, 12 नंतर कृपया करून कोणीही येऊ नका। 12 नंतर आलेच तर जरी आले तरी घेणार नाही, 12 वाजून 1 मिनिटानंतर डायरेक्ट बंद करण्यात येईल, म्हणजे येणाऱ्या संघाला नाव नोंदणी बंद, म्हणजे येईल त्या संघावर फायनल करणार। भले किती जरी संघ आले, 10 येऊ, 20 येऊ किंवा 30 येऊ, येणाऱ्या संघावर जेवढे येतील तेवढ्या संघावर फायनल। ओके, म्हणजे नॉनस्टॉप। गेल्या वर्षी तुमचं नॉनस्टॉप, गेल्या वर्षी जसं केलं त्यापेक्षा या वर्षी ऍडव्हान्स काही गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही मैदानासाठी, प्रेक्षकांसाठी केलेल्या आहेत, खेळाडूंसाठी पण निर्णयासाठी तुम्ही काही गोष्टी एक्स्ट्रा केलेल्या आहेत, म्हणजे ह्या खेळाला चांगला प्रतिसाद भेटेल। 100% आणि त्यानंतर असे जर युनिक कार्यक्रम तुम्ही भरवत गेला तर ह्या खेळाला नक्कीच एक दिवशी सोनेरी दिवस येणार आहेत। मला वाटतंय लंपाटाच्या इतिहासात असं उघड स्पष्ट निर्णय कोणत्याही मंडळाने दिलेला नाही, त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या मंडळाचं मी स्वागत करतोय। मला काय म्हणायचंय की तुमच्या मंडळासाठी माझा एक प्रश्न आहे, या खेळासाठी बाहेर गावावरून, बाहेर तालुक्यातून बरेच खेळाडू येतात, त्यांची राहायची सोय तर असतेच, विषय सोडा, त्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्यांची जेवणाची सोय केलेली आहे? जेवणाची सोय केली। किती माणसांची सोय केलेली आहे? 3000 लोक केली।
3000 लोकांची. बर. पाण्याचं जार बीर समजा. ओके, म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे ग्रामस्थांनी. फक्त ह्यांची एवढीच इच्छा आहे की वेळेत या, तुम्हाला सगळ्या सोयी भेटल्या जातील. मनोरंजन भेटल, जेवण भेटल, बसायसाठी स्टेडियम भेटल, कोणत्याही प्रेक्षकाला काही अडचण येणार नाही, असे या मंडळाचा निर्णय आहे. 12 नंतर 1 मिनिट सुद्धा ऐकणार नाही कोणाच. लॉट टाकणे हेच 12 नंतर निर्णय अंतिम. ओके. हा आट्यापाट्याची राजधानी उंबरगाव 7 ऑगस्ट 2025 यावंच लागतंय. नाद करते. उंबरगाव.